10 तारखेपासून जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाचा अध्यादेश काढल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. मराठाला आरक्षण देण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी हरकत नाही, अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांची आहे. सरकार लवकरात लवकर अध्यादेश काढेल अशी आशा आहे. परंतु त्या ठिकाणी त्याच्या समर्थनामध्ये जे बांधव जमले होते, महिला जमल्या होत्या, त्यांना मात्र अश्रू अनावर झाले. आज 5वा दिवस आहे. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा एक थेंब नाही आणि त्यांची खालावलेली परिस्थिती पाहून तिथे आलेल्या माता भगिनी यांना अश्रू अनावर झाले. अनेकांच्या अश्रूचे बांध फुटले आणि संयमाचा सुद्धा बांध फुटला. अनेकांनी आक्रमक स्वरूपात आपल्या प्रतिक्रिया दिल्या, सरकारवरती रोष व्यक्त केला. तरुण मुलं असतील, महिला असतील, सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि सर्वजण अपेक्षा करत होते की आरक्षण भेटेल अथवा नाही भेटेल. जरांगे पाटलांनी आता हे उपोषण सोडलं पाहिजे. आपण आणखी नंतर लढू, पण तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ते मराठा समाजाला परवडणारं नाही, अशी त्यांची भावना होती. परंतु जरांगे पाटील मात्र ठाम आहेत. थोडंसं काम राहिलेलं आहे. आता जे काही अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनेच्या अनुषंगानं जो काही अध्यादेश काढणं आवश्यक आहे तो अध्यादेश सरकारनं काढावा आणि तसं झालं तर उपोषण सुटेल, अशा पद्धतीची जरांगे पाटलांची भूमिका आहे. सरकारला ते करणं शक्य आहे. शेवटी सरकारची मानसिकता महत्त्वाची आहे. सरकारसमोर काय अडचणी आहेत, काय आव्हानं आहेत सरकारला माहिती असेल. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये सरकार अशा पद्धतीचं अधिवेशन घेऊन अध्यादेश पारित करू शकतं. परंतु मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून दिल्या गेल्या आणि त्यातून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले. आज 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. पुढील एका व्हिडिओमध्ये आपण हे पाहणारच आहोत की उपोषणाला बसल्यामुळं त्यांच्या शरीरावरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो आहे. विभागीय आयुक्त येऊन गेले त्यावेळेला त्यांची भाषा थोडी शिवराळ आली. 4-5 दिवसापासून उपाशी असल्यामुळं एकच जो त्रागा होता तो त्रागा व्यक्त झाला. गावरान भागातील जरांगे पाटील हे असल्यामुळं जी गावरान भागामध्ये जी काही सर्रास भाषा वापरली जाते ती भाषा स्टेजवरून त्यांच्याकडून वापरली गेली. परंतु सर्वांनी समजून घेतला विषय आणि आता जमलेल्या लोकातील बहुतांशी लोक आता आक्रमक झालेले आहेत, भावूक झालेले आहेत, रडत आहेत आणि सरकारला सुद्धा जाब विचारत आहेत की लवकरात लवकर जो काही निर्णय द्यायचा आहे तो द्या. काही लोकांनी तर अशीही प्रतिक्रिया दिली, अशीही भावना व्यक्त केली, फसवं का असत नाही परंतु आम्हाला काहीतरी द्या जेणेकरून जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं जाईल. अतिशय भावनिक अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. या संदर्भातल्या अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेत राहणार आहोत. नमस्कार.